नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती पहा. म्हणजे घरकुलाच्या जे लाभार्थी आहेत त्यांना घरपोच वाढू देणे. सोबतच आता आम्ही निर्णय केलेला आहे, पांधन रस्ते जे आहेत, पानंद रस्ते, या रस्त्याच्या किमान रुंदी 3 मीटर असली पाहिजे. त्याची जर दोघेही जर खाजगी शेतमालक असेल त्यांच्यातला तंटा सोडवून त्याची नोंद सातबारावर घेतली गेली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर शेत पांधन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे. म्हणजे सर्व शेत पांधन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे, शिवपांधन रस्त्याला क्रमांक दिला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना जो रस्ता पाहिजे शेतात जाण्याकरता, जी अनेक दिवसाची मागणी आहे स्वातंत्र्य काळापासून, की शेतात जाण्याचा रस्ता असल्याशिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. शेतात वीज, शेतात रस्ता आणि शेतात इरिगेशन करता पाणी, या 3 गोष्टी शेतकऱ्याला मिळाल्या तर राज्याचा जीडीपी समोर जाईल. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची अडचण या महाराष्ट्रात पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही सोडवतो आहे, शेतकऱ्याला रस्ता मिळावा. आणि त्याकरता आम्ही निर्णय घेतला आहे. सोबतच आता आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, 200 रुपयामध्ये एका परिवारातील सर्व शेतकऱ्यांची शेतीची वाटणी करून द्यायची. 200 रुपये पोटहिस्सा. ह्या पोटहिस्साला मोजण्याकरता खूप मोठा पैसा द्यावा लागत होता, म्हणून शेतकरी भावाभावामध्ये भांडणं सुरू होते. आता पोटहिस्सा मोजता येईल आणि लगेचच आता आपण 500 रुपयामध्ये संपूर्ण वाटणी जी शेतकऱ्यांची राहतील, परिवाराची वाटणी म्हणजे भाऊ बहीण, आई वडील यांना एखादी प्रॉपर्टी वाटायची असेल, शेती वाटायची असेल तर 500 रुपयाच्या मध्ये आम्ही त्याची रजिस्ट्री करून देऊ. संपूर्ण शेतीची जेवढे वाटणी होतील त्या वाटण्याला जवळपास 1 लाख 2 लक्ष खर्च यायचा, म्हणून वाटणी रजिस्टर करायची नाही, साध्या स्टॅम्प पेपरवर वाटणी करायचे आणि त्याचे वाद तयार व्हायचे. पण आता मात्र एक वाटणीपत्र जे 500 रुपयात रजिस्टर होईल, आयुष्यभराचे भावाभावांचे वाद होणार नाही, बहिणीचे वाद होणार नाही, असाही निर्णय महसूल खात्याने घेतला आहे. आणि पुढच्या काळात आम्ही विचार करतो आहे की राज्यामध्ये जो महत्त्वाचा तुकडेबंदी कायदा आहे, छोटे छोटे तुकड्यावर बंदी टाकलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी 7-12 लोकांचे तयार होत नाही, कारण छोटा तुकडा घेतला तर 7-12 व्हावा लागतो, पण तो होत नाही कारण तुकडेबंदी कायदा राज्यामध्ये. मी माननीय मुख्यमंत्री चर्चा करणार आहे. या राज्यातला तुकडेबंदी कायदा हा रद्द करून सर्वच शेतकऱ्यांना, सर्वच घरमालकांना त्याच्या घरांचं स्वामित्व मिळालं पाहिजे, याचाही विचार आम्ही करतो आहे. अजून निर्णय झाला नाही, पण तुकडेबंदी कायदा रद्द करावा अशी मागणी या राज्याच्या जनतेकडनं येत आहे. लवकरच याचा विचार राज्य सरकार करणार आहे. शेतीच्या संदर्भातच प्रश्न आहे. तुम्ही सांगताय की शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळायला हवा, मात्र एखाद्या शेतकऱ्याची संमती असते, दुसऱ्याचा विरोध असतो की माझ्या बांधातून हा रस्ता जातो. मग अशा वेळी काय सुवर्ण मध्य काढता येऊ शकतो आणि कुणाकडे दाद मागता येईल शेतकऱ्यांना? राज्य सरकार अशा रस्त्याकरता MLRC कोड आहे. या राज्यात कुणाचाही रस्ता कोणाला अडवता येत नाही. जरी खाजगी जागा तुमची असली, मध्ये खाजगी जागा आहे आणि मागच्याला रस्ता नाही आहे, तरी तुमची जागा सरकार घेऊ शकतं आणि जागा घेऊन तुमचा रस्ता करून देऊ शकतं. या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणे ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे. म्हणून एखादा जरी कोणी अडवणूक केली तरी मग शासनाला तो अधिकार आहे, तो रस्ता काढून द्यायचा, रस्त्याचे आदेश पारित करायचे. आणि रस्त्याचे एकदा MLRC कोर्टाने आदेश पारित केले की त्याला कुठलाही खाजगी शेतकरी अडवू शकत नाही, त्यांना रस्ता द्यावाच लागतो, हा नियम आहे. काही कालमर्यादा ठेवली आहे का? कारण वर्षानुवर्ष अशी लाखो प्रकरणं आता महाराष्ट्रामध्ये प्रलंबित दिसत आहेत आपल्याला. पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी SOP तयार करतो आहे. जमाबंदी आयुक्ताकडे 10 ते 15 एजन्सीज आम्ही एम्पॅनलमेंट करतो आहे. त्याचे टेक्निकल, फायनान्शियल क्वालिफिकेशन आम्ही ठरवतो आहे. आणि राज्यातले सर्व पांधन रस्ते, राज्यातले सर्व शिवपांधन रस्ते मोजणी करून शेतकऱ्याला ताब्यात देऊन त्याची 7-12 नोंदी घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्याचा माल पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये गेला पाहिजे. पावसाळ्यामध्ये शेतातला माल मार्केटमध्ये जात नाही, म्हणून 4 महिने शेती पिकत नाही, शेतकऱ्याला आपला मालच नेता येत नाही मार्केटमध्ये. त्यामुळं काही करून या राज्याचा सर्वात मोठा हा जो टास्क आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळावा, पक्का रस्ता मिळावा. आज डांबरीकरण नाही करता येणार, पण माती मुरमाचा जरी रस्ता आला शेतकऱ्यांना तरी त्यांचं शेतीवर 2 तरी पिके त्यांना घेता येतील अशी योजना आम्ही करतोय.